नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी तुम्हाला एका नवीन वॅकन्सीबद्दल सांगणार आहे. ही वॅकन्सी आहे IDBI बँकतर्फे. तर या बँकमध्ये काही ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्ट आलेल्या आहेत. म्हणजे तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. ऑल ओव्हर इंडिया वॅकन्सी असतील. 650 टोटल वॅकन्सी आहेत. तर आज आपण फक्त महाराष्ट्र, मुंबई आणि पुण्याबद्दल माहिती करून घेऊया. तर लोकेशन पहा, मुंबईमध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ठाणे आणि नाशिक आहे आणि पुणे म्हटलं तर पुणे, सातारा, कोल्हापूर म्हणजे रिजन दिलेले आहे आणि त्या रिजनमधले एक्झॅक्ट कोणते जिल्हे. तर पुणे, सातारा, कोल्हापूर आणि गोवा पण आहे, इथे तुम्ही चेक करू शकतात. तर जर म्हणजे हे सिंधुदुर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी चांगली आहे कारण त्यांना गोवा खूप जवळ पडेल. तर आणि महाराष्ट्रामधून इथून अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, जालना, नगर, सोलापूर आणि मुंबई, ठाणे, नाशिक. तर इतके जिल्हे आहेत. जर तुम्ही या जिल्ह्याच्या आसपास किंवा या जिल्ह्यातील असाल तर तुमच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. आणि ही क्लास 1ची पोस्ट आहे. इथे तुम्हाला पेमेंट पण चांगलं मिळतं. आणि आपण या पोस्टच्या डिटेलबद्दल पुढे जाणून घेऊया. तर टोटल वॅकन्सी आहे तिथे 650 आणि त्यामध्ये तुम्हाला बघू शकतात की अनरिझर्व कॅटेगरीसाठी आहे 260, EW साठी आहेत 65, OBC साठी आहे 171 आणि SC आणि ST साठी 154 जागा. तर अशा प्रकारचे जागांचं वाटप आहे. इथे मिनिमम एज लिमिट आहे 20, मॅक्झिमम 25 आहे, जी कास्टनुसार 2-3 वर्षाचा तुम्हाला फरक पडू शकतो. तर आपण बघूया ॲप्लिकेशन डेट कधी आहे आणि आपण कधी रजिस्टर करू शकता. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 1 मार्च 2025 ते 12 मार्चपर्यंत आहे. खूप कमी डेट आहे, त्यामुळे 1 मार्चचा रिमाइंडर लावून ठेवा आणि हा फॉर्म नक्कीच भरा. आणि तुमची जी टेंटेटिव्ह डेट असणार आहे म्हणजे ऑनलाईन टेस्ट असणार आहे ती आहे 6 एप्रिल 2025. आणि मी खूप वेळा बघितली की ही एक्झाम डेट नक्कीच एक तुमचे 10-15 दिवस पुढे जातेच. ही या डेटला होणारच नाही, शक्यच होत नाही मोस्टली. तर एप्रिल, आणि तसं पण तुमच्याकडे खूप टाईम आहे, तर तुम्ही याची तयारी करू शकता. जर तुम्ही ऑलरेडी कुठच्या बँकिंग एक्झामची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्हाला सांगितलं आहे की तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे आणि हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सिटीजन ऑफ इंडिया म्हणजे भारताचे नागरिक असलेच पाहिजे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे तुमचं की तुमचं कोणत्याही फील्डमध्ये एका गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. आणि त्यानंतर आहे इथे एक कॉम्प्युटर म्हणजे तुमचं संगणकमध्ये ज्ञान असलं पाहिजे, जे सर्वांचं मोस्टली असतं. तुम्हाला इथे कोणतं सर्टिफिकेट नाही मागितलं MSc IT पाहिजेच किंवा नाही, फक्त तुमचं कॉम्प्युटरमध्ये नॉलेज असलं पाहिजे. त्यानंतर आहे इथे तुम्हाला बघा, इथे एज रिलॅक्सेशन मी तुम्हाला बोललो होतो. तर इथे SC आणि ST 5 वर्ष आहे. OBC ज्यांचं नॉन क्रिमिनल आहे त्यांना 3 वर्ष आणि डिसेबिलिटी असणाऱ्यांना 10 वर्ष आणि एक्स सर्व्हिसमॅनला 5 वर्ष आहे. त्यानंतर इथे तुमची एक्झाम फी बद्दल जाणून घेऊयात. तर एक्झाम फी आहे ऑल स्टुडंटसाठी, महिला, मेल, ओपन सगळे असतील त्यांच्यासाठी 1050 रुपये आहे आणि 250 रुपये फीज आहे फक्त SC ST आणि PWD साठी. एवढी तुम्ही याची नोंद घ्या. म्हणजे OBC EWS अनरिझर्व्ड, महिला आणि ओपन जनरल सर्वांचा 1050 आणि जे SC ST चे असतील आणि PWD चे असतील, मग ते महिला असो किंवा पुरुष असो, त्यांना 250 रुपये फी आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ऑनलाईन लिंक देतो आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून तुम्ही इथे अप्लाय करू शकता फॉर्म. तर मी तुम्हाला ही लिंक कमेंटमध्ये पिन करेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ही लिंक देईल. त्यानंतर या वॅकन्सीबद्दल जर आपण जाणून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता तुमचे जे डॉक्युमेंट असतील म्हणजे जे एज व्हेरिफिकेशनसाठी, आणि ते जे डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे जी नॉर्मली सर्वांना माहीतच असते, त्यामुळे याबद्दल आपण जाणून घ्यायची गरज नाही. बाकी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे की EWS आणि NCL मधला फरक. आणि तुमच्या आता आपण एक्झाम पॅटर्न बघूया आपण. तर इथे तुम्हाला आहे बघा, लॉजिकल रिझनिंग आहे, जे आहेत 60 प्रश्न असणार, 60 मार्क्सचे असतील आणि ह्याला तुम्हाला 40 मिनिटं मिळणार आहे. त्यानंतर इंग्लिश लँग्वेज 40 प्रश्न, 40 मार्क्स, 20 मिनिट. क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, अंकगणित बुद्धिमत्ता, हे 40 प्रश्न, 40 मार्क्स आणि 35 मिनिट मिळणार आहे. आणि जनरल अवेअरनेस आणि इकॉनॉमिक बँकिंग अवेअरनेस 60 म्हणजे 60 क्वेश्चन, 60 मार्क्स आणि 25 मिनिटं मिळणार आहे. आणि ते नेगेटिव्ह मार्किंग आहे तर आहे फॉर इच क्वेश्चन फॉर विच अ रॉंग आन्सर हॅज बीन गिव्हन बाय द कॅन्डिडेट 1/4 म्हणजे 25% आपण म्हणतो, साइड ऑफ द क्वेश्चन विल बी डिडक्टेड. म्हणजे तुम्हाला 1/4 ची नेगेटिव्ह मार्किंग आहे. इथे 1/4 म्हणजे इथे खूप जणांना 0.25 समजत नाही, ते 1/4 असं त्यांचं म्हणणं आहे. तर अशी होती आजची वॅकन्सी. इथे तुम्हाला बघू शकतात कोणत्या कोणत्या एरियासाठी तुम्हाला वॅकन्सी, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले.
तर ह्या जाहिरातीबद्दल इथं जसं होतं. आणि तुम्हाला इथे फक्त मेन जर छोटीशी गोष्ट सांगायला गेली तिथे तुम्हाला पहिल्या जो तुमचं ट्रेनिंग पिरियड असेल तिथे तुम्हाला स्टेपेंड मिळतं 5,000 पर मंथ. दुसऱ्या मंथ तुम्हाला 15,000 मिळणार आहेत. आणि जशी तुमची ट्रेनिंग आणि जी तुमची इंटर्नशिप कंप्लीट झाली की तुम्ही बघा ज्युनियर असिस्टंट मॅनेजर JAM ग्रेड Oच्या पोस्टला जातात आणि ते तुमची इंटर्नशिप कंप्लीट होते. मग तुमची सॅलरी जी रेंज असते ती तुमच्या सिटीवर असते. म्हणजे ॲन्युअली सॅलरी आहे ही, मंथली सॅलरी नाही आहे. तुम्ही म्हणाल 6.5 लाख तुम्हाला मंथली मिळणार, तसं नाही आहे. ॲन्युअली आहे. 6 लाखापासून ते 7 लाखापर्यंत सुरू होते आणि मग ती वाढत जाते कारण असिस्टंट मॅनेजरची पोस्ट आहे. माझ्या एका मित्राला पण इथे पोस्ट मिळाली होती 2022 मध्ये. तर चांगली पोस्ट आहे, रेपोरेट पोस्ट आहे. कामचा लोड पण असतो हे तुम्ही लक्षात ठेवा. इथे बँकेचं काम लोड असतं इथे आणि पेमेंटही चांगलं असतं. आता त्याची ॲन्युअल सॅलरी 10 ते 11 लाखाच्या आसपास जाते. तर अशा प्रकारची वॅकन्सी होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण मी अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि जे कुठेच तुम्हाला मिळणार नाही अशा प्रकारच्या वॅकन्सीज तुम्हाला मी घेऊन येतो.